पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा, यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली। संत ज्ञानेश्वर उद्यान विकास करण्याबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली। यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संदीपान भुमरे सहभागी झाले होते, तर मुख्य सचिव डॉ. नितीन करिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी यावेळी उपस्थित होत्या। या उद्यानाच्या विकास कामांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्च अधिकारी समितीची बैठक झाली। त्यामध्ये समितीच्या शिफारशीनुसार विकास कामांच्या प्रस्तावात सुधारणा करून 149 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव करण्यात आला। पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकासासाठी 150 कोटीचा निधी देण्याचे घोषित करण्यात आले होते। संत ज्ञानेश्वर उद्यान विकास व सुशोभित करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावर सल्लागार निवडीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागारांचा कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला। यावेळी उद्यानाच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकास कामाचे सादरीकरण करण्यात आले। पालकमंत्री भुमरे दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी ज्ञानेश्वर उद्यान विकास आराखडा तयार करण्यात आला असून याला लवकरात लवकर मंजूरी देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली। यावेळी बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपजिल्हाधिकारी प्रबोधे मुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।